नमस्कार. आज आपल्या किचन मध्ये बनवलेला आहे हा सर्वांना लहान मोठ्यांना सर्वांना आवडणारा आलू पराठा। पाहू शकता एकदम मस्त बनलाय, एकदम झटपट होतो। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। हे बटाटे आणि ठेचा बनवून घेतला, हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरं याचा मी ठेचा बनवून घेतलेला आहे। कसुरी मेथी 1 चमचा, धनेपूड आहे 1 चमचा, पाव चमचा लाल मिरची पावडर आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर। बटाटे खिसून घ्यायचा आहे, असं छान खिसणीने खिसून घ्यायचा, म्हणजे असं भरल्यानंतर सारण बनवल्यानंतर आपण स्टफिंग त्याचं बाहेर येत नाही, त्यामुळे त्याला खिसूनच घ्यायचं। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि उजव्या बाजूला बेलचं बटन आहे त्यावरती प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। 1 टीस्पून मोहरी घातली, ती तडतडली छान आणि आपण बनवलेला ठेचा, आलं, लसूण, जिरं आणि 6 हिरवे मिरची ते छान त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे। कसुरी मेथी घातली, हिंग घालायचे, धनेपूड 1 टीस्पून, आणि तीळ घातलेत मी 2 चमचे। तिळामुळे छान पराठ्याला चव येते आणि मस्त लागतात ते खाताना। आणि पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली, ती ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल घालायची तरी चालेल। हळद घातली अर्धा चमचा आणि त्यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा आहे, खिसून घेतलेला, छान मिक्स करून घ्यायचे। अशी भाजी न बनवता सुद्धा बनवतात, तसेच कच्चे सर्व मसाले, पण मी असं भाजी बनवून नंतरच बनवते। मीठ घालायचे अर्धा चमचा आणि बारीक कापलेली कोथिंबीर। मस्त घट्टसर बनले। आता हे थंड झाल्यानंतर एकदम ह्याचे व्यवस्थित गोळा बनतो। आता थंड होण्यासाठी काढून घ्यायचे। आता पीठ मळून घ्यायचं आपल्याला। तर मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय आणि पाव कप बेसन पीठ घेतलंय। बेसन पिठामुळे पराठ्याला छान चव येते। थोडंसं तेल घालायचे, ऑप्शनल आहे, नसेल घालायचं तरी चालेल। आणि मी थोडीशी कोथिंबीर पण घातली। मीठ घालायचे आणि मळून घ्यायचे। जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि पातळ पण नाही, मीडियम मळून घ्यायचे।
छान मऊ करून घ्यायचंय। थोडंसं तेल लावून परत मऊ करायचंय। मस्त। एका बाउलमध्ये काढून घेतलंय आणि आपल्याला आता हे जे स्टफिंग बनवलंय ते थंड झालंय, तर त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला। अशा पद्धतीने तर पराठा बनवायचा आहे। लाटून घेतले मी अगोदर छोटीशी पोळी आणि त्यामध्ये हा उंडा ठेवायचा आहे आणि सर्व बाजूंनी गोळा करून असा चिटकून घ्यायचंय। शिल्लकचं पीठ काढून घ्यायचंय आणि आता त्याला पीठ लावून असं व्यवस्थित सर्व बाजूला त्यातलं स्टफिंग सारण पांगेल असं तर हळूहळू लाटून घ्यायचे। तर टाकून घेतलाय। पलटून घ्यायचंय। तुम्हाला तेल लावा किंवा बटर लावा, मी तूप लावणार आहे। तुपामुळे छान चव लागते। तयार झालाय आपला पराठा। आता दुसरा पण लाटून घेतलाय मी तोपर्यंत। मी हा तिसरा अशा पद्धतीने बनवलाय उंडा। हा मस्त फुगलाय। मस्त झालाय। आता तिसरा पण टाकलाय। तयार झालाय हा पण, पाहू शकता एकदम मस्त। वा, पाहू शकता कडेपर्यंत सारण व्यवस्थित लाटताना व्यवस्थित कडेपर्यंत आलंय। एकदम मस्त बनलाय। वा, जबरदस्त। आणि चव तर
अफलातून लागते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. वेळात वेळ काढून